नमस्कार मित्रांनो, मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर अर्थात हॅपी रायडर गजानन पाटील. आपण आज आलेलो आहोत मुंबई महानगरातील पश्चिम उपनगर जोगेश्वरी येथे. जोगेश्वरी रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर ह्या लेण्या आहेत. जोगेश्वरी रेल्वे स्टेशन इथून येण्यासाठी रिक्षा टॅक्सी उपलब्ध आहेत किंवा 1.5 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे आपण पायीसुद्धा जाऊ शकतो. आता नवरात्रीचा सण असल्यामुळे मी आणि माझ्या मिसेस प्रतिभाताई पाटील दर्शनासाठी आलेलो आहोत. प्रतिभाताई पाटील यांनी देवीचे दर्शन घेतलेलं आहे, देवीची ओटी भरलेली आहे आणि त्यांची मनोकामना मातेला सांगितलेली आहे. जोगेश्वरी देवीच्या नावानेच ह्या लेण्या जोगेश्वरी लेणी म्हणून प्रसिद्ध आहे. स्थानिकांची कुलदैवत असल्यामुळे विशेषतः नवरात्रीला येथे भरपूर भक्तगण येत असतात आणि मातेला आपले गाऱ्हाणे सांगत असतात, दर्शन घेत असतात. पंधराशे वर्ष जुन्या असलेल्या या लेण्यांना उत्तम इतिहास आहे. काळाच्या ओघात थोडेसे पडझड झालेली आहे. बघा लेण्या किती भव्य दिव्य आहेत. लेण्याचं हे समोरचं दुसरा दरवाजा आहे. ह्या लेणीत प्रवेश करताच मन अतिशय भारावून जाते. विशालकाय गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन मन अतिशय उल्हासित झालेला आहे. येथेच दर्शन घेतलेलं आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपण आलेलो आहोत जोगेश्वरी गुंफा, जोगेश्वरी केव्ज. इथे खूप प्राचीन स्थान आहे, बऱ्यापैकी प्राचीन स्थान आहे, खूप सुंदर. आजूबाजूला थोडं अतिक्रमण झालेलं आहे. गुंफेला जाण्यासाठी हा एक रस्ता आहे. जसं बघा पारिजातकाचा सडा पडलेला आहे. इथे खूप सुंदर एन्व्हायरमेंट आहे. वरती जास्वंदीची फुलं आहेत, खूप सुंदर लाल जास्वंदी आहे. ह्या बाजूचा रस्ता आहे पण आता सध्या वापरात नाही आहे. ही सुद्धा एंट्री आहे, ही सुद्धा वापरात नाही आहे. पुरातत्व खात्याने ही वास्तू जी आहे आपल्या ताब्यात घेतलेली आहे. पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत ही वास्तू आहे. हे बघा, हे वरतून ओपनच आहे. एक खणून काढलेल्या लेण्या आहेत. खडकामध्ये, पाषाणामध्ये हे खणलेल्या लेण्या आहेत. आजची ही जी माहिती आपण जोगेश्वरी लेणीची पाहत आहोत, ती माहिती माझे मित्र नवीन म्हात्रे सरांनी मला अतिशय व्यवस्थित समजून सांगितलेली आहे. तसेच आमच्यासोबत आहे संजीव आशेर साहेब आणि त्यांचे थोरले बंधू. आपल्यासोबत आहेत आभा रानडे मॅडम, की ज्या स्वतःही यूट्यूबर आहेत आणि जोगेश्वरीच्या स्थानिक रहिवासी आहेत. लेणीच्या वरच्या बाजूला वरती एक लेणी आहे बघा, म्हणजे ही 1+1 लेणी आहे. जेणेकरून जे धर्माचार्य किंवा वक्ते आहेत ते वरतून खालच्या लोकांना संबोधित करायचे, माहिती द्यायचे. अशा प्रकारची ही लेणीची रचना आहे. आणि बघा ह्या लेणीच्या दरवाजाला सुद्धा सुंदर नक्षीकाम बनवलेले आहे. विविध मूर्ती कोरलेल्या आहेत. अजूनही बऱ्याच अंशी ह्या मूर्ती शाबीत आहेत, व्यवस्थित आहेत.
एक माणूस बसलाय, त्याच्या हातात दंड आहे, त्याच्या बाजूला 4 माणसं बसले, त्याच्यामध्ये एक त्याच्यामध्ये दोघांना दाढी आहे, दोघांचे असेच आहे, चौघांचे पण हात जोडले, बरोबर. त्यामध्ये जो माणूस बसलाय त्याच्या बाजूला मगरीसारखे 2 प्राणी आहेत, त्याच्या जिभेतून एक अशी मोठी कमान तयार होते, वर वर वर. हा त्या मगरीच्या बाजूला बघा, त्याच्या मगरीच्या वरती काही माणसं उभी आहेत, स्त्रिया उभ्या आहेत, एवढं दिसलं बघा. एकदम समोर एक माणूस बसलाय, आपल्या बाजूला 4 माणसं, हो नाही असू दे त्याने हात जोडले, बसलेल्या माणसाच्या हातामध्ये दंड बॉल आहे. त्याला लकुलिश का बोलायचं, तर त्याने हातात लकुड घेतलाय, लकुड म्हणजे दंड, तो धारण करणारा तो लकुलिश. बघा त्यामुळे त्यांच्या परंपरेत लघु धारण करण्याची किंवा दंड हातात घ्यायची परंपरा आहे. त्यामुळे लघु धारण करणारा लकुलिश जो शिवाचा. मित्रांनो, लेणीतील हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. पण बघा, लेणीच्या वरच्या बाजूला छताकडे बघा, इथे लिकेज आहे, टप 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 पाणी पडत आहे आणि अतिशय मनाला क्लेश होतो. कारण इतकी अनमोल आमची संपत्ती आहे, पण तिचं अतिशय नुकसान होत आहे. कारण आजूबाजूला खूप सारे अतिक्रमण झालेलं आहे. इतिहासाचा अतिशय थोर वारसा अशा नुकसानीत आहे. हे पाहून मनाला अतिशय क्लेश होता. जोगेश्वरी लेणी ही भारतातील जोगेश्वरी मुंबई उपनगरातील भारतातील सर्वात जुन्या हिंदू आणि बौद्ध गुंफांचे मंदिर आहे. येथील लेणी इसवी सन 520 ते 550च्या दरम्यानच्या काळात बनलेली असावीत. या लेणीच्या गुफेमध्ये बरेच खांब आहेत. अतिशय प्रशस्त ही गुंफा आहे. मुंबई महानगराच्या जोगेश्वरी उपनगरातील एवढ्या गर्दीच्या वातावरणात, एवढ्या अफाट लोकसंख्येच्या भागामध्ये गुंफा आहेत हे जवळ जाईपर्यंत कळत नाही. लेणीच्या आतमध्ये भरपूर पिलर्स आहेत. नक्षीकाम केलेले खांब हे लक्ष वेधून घेतात. लांबी रुंदीने बऱ्यापैकी विस्तीर्ण ही लेणी आहे. आपला थोर ऐतिहासिक वारसा पाहून मन प्रसन्न होते, मन भरून येतं. जोगेश्वरी लेणीमधील हे अतिशय दुर्मिळ असं सूरसुंदरीचं शिल्प आहे. बघा, ह्या शिल्पाकडे फार क्वचितच आपली नजर जाते, पण ज्यावेळेला तुम्ही ह्या लेण्यांची भेट द्याल त्यावेळेला हे शिल्प आवर्जून बघा. अतिशय चांगल्या अवस्थेतलं हे दुर्मिळ शिल्प आहे, सूरसुंदरीचे शिल्प. लेणीच्या ह्या भागात शिवमंदिर आहे. समोरच नंदी महाराज विराजमान झालेले आहेत. आतमध्ये बघा, अतिशय प्रसन्न वातावरण आहे. भली मोठी पिंड आहे. शिवलिंगावर सतत जलाभिषेक होत आहे. बरेच भक्तमंडळी इथे दर्शन करत आहेत. काही भक्तमंडळी साधना करत आहेत, मंत्राचा जप करत आहेत. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. येथे काही अविकसित लेण्या आहेत. इथले बांधकाम अर्धवट आहे. ह्या बाजूला बघा, लेणीचे पिलर किती सुंदर आणि आकर्षक वाटत आहे. ही भली मोठी लॉबी आहे. खूप विस्तीर्ण परिसर आहे.
इथून सुद्धा ड्रेनेज सिस्टीमला जायचा रस्ता आहे, पण त्याला सध्या पावसामुळे खराब झालेला आहे म्हणून ते बंद केलेला आहे तात्पुरता बॅरिकेड लावून. आणि इथे एक मंदिर आहे, हे बघा. ह्या केव्ज अपूर्ण अवस्थेत आहेत. बघा इथनं हे आता बंद केलेला आहे, हा रस्ता इथनं क्लोज केलेला आहे. ह्या गुंफेमध्ये मारुतीचे मंदिर आहे. वज्र हनुमान मारुती, बजरंगबलीची सुस्पष्ट आणि सुंदर मूर्ती आहे. जय हनुमान. जोगेश्वरी लेणीच्या वरच्या भागात येण्यासाठी बघा हा रस्ता आहेच मेन रोडकडनं येणारा. लेणीच्या वरच्या भागात बघा कसं अतिक्रमण झालेलं आहे. पण आपण आता जोगेश्वरी केव्जच्या वरच्या सेक्शनला आहोत आणि बघा किती अतिक्रमण झालेलं आहे. याला काही इलाज नाही. मित्रमंडळींनी, समाजसेवकांनी याच्यात लक्ष द्यायला पाहिजे. जोगेश्वरी केव्जमधलं हे दत्त मंदिर आहे. हे बघा, हे त्रिमुखी दत्त मंदिर आहे. सर नमस्कार. नमस्कार. आजचा हेरिटेज वॉकचा आम्हाला विशेष माहिती द्या. मुंबईमध्ये साधारण 250 लेण्या आहेत आणि त्याच्यामधली सुद्धा शैव परंपरेशी संबंधित असलेली लेणी म्हणजे जोगेश्वरी लेणी आहे. 5व्या-6व्या शतकात कलचुरी राजांच्या काळात या लेण्या कोरल्या गेल्या. किंवा मुंबईतल्या शैव परंपरेतल्या लेण्या त्यांच्या परंपरेत कोरल्या गेल्यात. आपण ज्यावेळी जोगेश्वरी या रेल्वे स्थानकावरून साधारण 10 मिनिटावर ह्या लेण्या आहेत आणि अतिशय दुर्लक्षित लेण्या आणि ज्यांचा इतिहास हा काळाच्या उदरात लुप्त होतो आहे असं वाटतं आहे. कारण असंख्य शैव परंपरेशी संबंधित शिल्प ही या लेणीत आपल्याला बघायला मिळतात. पाशुपत तत्त्वज्ञान धर्म हा इथे समजून घेण्यासारखा आहे. त्याचबरोबर जर समजा आपल्याला साष्टीचा किंवा मुंबईचा इतिहास शोधायचा असेल तर या लेण्यांचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि इथे असलेली असंख्य शिल्प त्यासोबत कला आणि स्थापत्य याचा अभ्यास करून आपल्याला तो पाहता येईल. ज्यावेळी आपण जोगेश्वरी लेण्यामध्ये येतो त्यावेळी आपण एखादा माहितगार व्यक्ती जर समजा सोबत घेतला आणि त्याच्या योगे आपण संपूर्ण लेणी ही पाहिली, वेळ घेऊन साधारण 1-1.5 तास लागतो पाहायला, ती जर समजा लेणी बघितली तर आपल्याला त्याचा निश्चित फायदा होईल. आणि या जोगेश्वरीची अपरिचित माहिती, असंख्य शिल्प, धर्म आणि तत्त्वज्ञान हे जाणून घेते. आपल्या फर्ममार्फत किंवा मी लेणी दाखवण्याचं काम हे प्रत्येक शनिवार रविवार किंवा सुट्टीच्या वेळी करत असतो. त्यावेळी आपण मला संपर्क साधू शकता किंवा मग इतर जे आपले माहितगार व्यक्ती आहेत त्यांच्या संपर्क करून ही लेणी बघायला येऊ शकता. तर जोगेश्वरी स्टेशनपासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर असलेली साधारण 1500 वर्ष जुनी लेणी ही आपल्याला मुंबई उपनगरात पाहायला मिळते. असं या लेणीचं जरी महत्त्व असलं तरी पण माहितगार व्यक्तीची मदत घेऊन ही लेणी आपण पाहावी अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. सर, हे आपलं हेरिटेज वॉक आहे, हे कुठे कुठे आपण अरेंज करतो, कधी कधी अरेंज करू शकतो? जोगेश्वरीबद्दल सांगायचं झालं तर साधारण ऑक्टोबरच्या नंतर ते मे महिन्यापर्यंतच्या काळात आपण जोगेश्वरी बघू शकतो. कारण इतर वेळी पावसामुळे आपल्याला इथे बऱ्याच प्रकारे पाणी हे साचलेलं असतं, त्यामुळे ते नीट पाहता येत नाही. पण ऑक्टोबर नंतर आपण जोगेश्वरी निवांत पाहू शकतो. त्याचबरोबर आपण कान्हेरी, महाकाली, त्याच्यानंतर सायन किल्ला असेल किंवा वरळीतले काही किल्ले असतील किंवा म्युझियम्स असतील, घारापुरी लेणी असेल किंवा सोपाऱ्याचा स्तूप असेल किंवा विरारमधलं अर्नाळाचं ठिकाण आहे ते
यासारख्या असंख्य टूर किंवा असंख्य हेरिटेज वॉक आपण अरेंज करतो. आणि मला तुम्ही संपर्क केलात तर आपण आपल्या ग्रुपसोबत किंवा मग माझ्यासोबत स्वतंत्र आपण त्या लेण्या किंवा मंदिरं किंवा असंख्य म्युझियम्स किंवा इतर वास्तू या बघू शकता. हां सर, लोकांना कोणाला संपर्क करायचा असेल तर तुम्हाला कसा संपर्क करायचा? माझा संपर्क क्रमांक मी तुम्हाला सांगतो, 9702702546. मला संपर्क करून तुम्ही या लेण्या बघायला येऊ शकता. या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करू शकतो आम्ही किंवा मोबाईल फोन करू शकतो, मोबाईलने कॉन्टॅक्ट करू शकतो. हो हो, निश्चित. नवीन म्हात्रे सरांबरोबरचा आजचं हेरिटेज वॉक आपला अतिशय सक्सेस झालेला आहे. म्हात्रे सर, मनपूर्वक धन्यवाद. या आहेत आमच्या मॅडम आभा रानडे. धन्यवाद मॅडम. वेलकम वेलकम. जग से हट कर गुरु चरणों में, जग से हट कर गुरु चरणों में, गुरु चरणों में जानकी, गुरु चरणों में जानकी. ना टूटे ना टूटे माला, ना टूटे ना टूटे माला, नाम गुरु गुणगान की. गुरु चरण ही सुख के दाता, गुरु चरण ही शक्ति प्रदाता, गुरु चरण ही शक्ति प्रदाता, गुरु चरण ही जगत का तारण, गुरु चरण ही जगत का तारण, गुरु नाशक अज्ञान की. डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर, बादलों की ओढ़ के ओढ़नी वादियां, गीत सुनाए मीठे मीठे